नमस्कार, मी प्रणिता वारे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 3 जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजेच वर्षातला पहिला सण सावित्री उत्सव म्हणून आपण सगळेजण गेली अनेक वर्ष साजरा करत आहोत. या दिवशी सावित्रीबाईंच्या कार्याबद्दलची जाणीव किंवा त्यांच्या कार्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा सण साजरा करतो आणि एक सणासाठी एक प्रतिकात्मक म्हणून दारासमोर रांगोळी काढणं, आकाशकंदील लावणं, ज्ञानाचा दिवा लावणं किंवा खायला गोडधोड करणं हे सगळं आपण करतोच. पण हे फक्त सेलिब्रेशन पुरतं मर्यादित न राहता त्यांचे विचार सुद्धा समजून घेतले पाहिजेत. हा खरं तर सावित्री उत्सव साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. कारण सावित्रीबाई फुले हे नाव ऐकलं की मुलींची पहिली शाळा किंवा पहिल्या स्त्री शिक्षिका एवढ्यापुरत्याच आपल्याला सावित्रीबाई माहित आहेत. पण ह्याच्या पलीकडे जाऊन सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वाला जे अनेक पैलू होते ते अनेक पैलू त्यांच्या साहित्यातून आणि विशेषतः त्यांच्या कवितांमधून प्रकर्षाने जाणवतात. का जाणवतात असं मला वाटतं तर ज्या काळात वाचणं, स्त्रियांनी वाचन करणं हे सुद्धा पाप मानलं जात होतं, त्या काळात त्यांनी स्वतः शिकून लिहिणं, स्वतःची अशी काहीतरी निर्मिती करणं हे किती मोठं किंवा किती क्रांतिकारी होतं असं वाटतं. शिक्षणाचं महत्त्व सांगणाऱ्या सावित्रीबाई जेव्हा असं म्हणतात की माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता तर अज्ञान, तर हे सांगणाऱ्या सावित्रीबाई जशा होत्या तसंच या अज्ञानामुळे अंधश्रद्धा कशी समाजामध्ये पाझरत गेली आणि त्यामुळे लोक त्याच्या कसे आहारी गेले हे सांगताना धोंडे मुले देती नवसा पावती लग्न का करती नारी नर असा परखड सवाल विचारणाऱ्या सावित्रीबाई सुद्धा आपल्याला भेटतात. तर ह्याच अज्ञानामुळे त्या काळी शूद्रांची जी हलाखीची परिस्थिती होती ती परिस्थिती पाहून दुःखी होणाऱ्या सावित्रीबाई सुद्धा त्यांच्या कवितांमधून भेटतात. त्याचप्रमाणे ह्याच शिक्षणाच्या अभावामुळे ज्या शेतीला खरं तर एक महाराष्ट्राचा मुख्य व्यवसाय म्हणून बघितलं जात होतं, परंतु शेतकऱ्याला किंमत नाही, शेतमालाला भाव नाही, अशा परिस्थितीमध्ये ब्रह्म असे शेती अन्नधान्य देती असं सांगणाऱ्या सावित्रीबाई सुद्धा आपल्याला भेटतात. त्या काळच्या सगळ्या सामाजिक प्रश्नांवरती त्या बोलत होत्याच आणि ह्या सगळ्या परिस्थितीला जर काही उपाय असेल तर ते केवळ शिक्षण आहे हे त्या सांगत होत्या. पण त्याचबरोबर त्या केवळ तेवढ्यावर थांबल्या नाही तर तुम्ही इंग्रजी सुद्धा शिकलं पाहिजे हे सुद्धा त्या सांगत होत्या. हा तर किती काळाच्या पुढचा विचार होता असं मला वाटतं. पण त्या फक्त सामाजिक प्रश्नांवर बोलल्या का तर नाही, त्यांच्यातली जी हळवी जी निरीक्षण करणारी सावित्री होती तिने निसर्गावर सुद्धा कविता केल्या. तिने मानवी जीवन आणि निसर्गाचं नातं किती सुंदर आहे आणि आपण त्यांची सांगड घालून आपलं जीवन किती आणखी सुंदर बनवू शकतो हे सांगणाऱ्या सुद्धा कविता लिहिल्या. त्याचप्रमाणे माणूस खरं तर म्हणजे चांगला माणूस कसा असावा मग ते सांगताना तुमच्या बोलण्यात आणि तुमच्या कृतीत अंतर असू नये हे सांगताना वाचे उच्चारी तैसी क्रिया करी हे सांगणाऱ्या सावित्रीबाई भेटतात. त्याचप्रमाणे माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं म्हणजे नक्की काय करावं हे सांगताना जयापाशी सद्गुण नाही त्याला माणूस म्हणावं का असं विचारणारे सुद्धा सावित्रीबाई भेटतात. आणि मग सरते शेवटी आपल्याला जे हे इतकं सुंदर मानवी आयुष्य मिळालेलं आहे ते मानवी आयुष्य जर आणखी सुंदर बनवायचं असेल आणि आपल्या सगळ्यांना मिळून एकत्रितपणे आनंदाच्या गावाचा रस्ता शोधायचा असेल तर मग भयचिंता सारी सोडून या मानवी जीवन हे विकसूया, इतरा जगवू स्वतः जगूया असं सांगणाऱ्या सुद्धा सावित्रीबाई भेटतात. इतके अनेक वेगवेगळे पैलू त्यांच्या कवितांमधून आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही सावित्री फक्त मुलींची पहिली शाळा किंवा स्त्री शिक्षण एवढ्यापुरती मर्यादित न राहता हे सगळे सावित्रीबाईंचे विचार फक्त वाचून समजून घेण्यापेक्षा जाणीवेत, नेणीवेत, आचारात, विचारात आणि कृतीत सुद्धा उतरवूया आणि खऱ्या अर्थाने सावित्री समजून घेऊया आणि सावित्रीबाईंना एक कृतिशील अभिवादन करूया. धन्यवाद.